मुंबई महानगरपालिका हातची जाऊ नये म्हणून उद्धव ठाकरे अत्यंत निकरानं लढले, मात्र एवढं लढूनही ठाकरेंचा पराभव झाला। त्या क्षणी ठाकरेंच्या शिवसेनेला आठवण आली ती एकनाथ शिंदेंची। एकनाथ शिंदे सोडून गेले नसते तर असं म्हणत ठाकरे गटानं पहिल्यांदाच भाष्य केलंय। शिवसेना फुटल्याचं सगळ्यात जास्त दुःख कदाचित या निकालांमुळे ठाकरेंना झाल्याचं दिसतंय। म्हणूनच ठाकरेंच्या शिवसेनेनं आठवण करून दिलीये ती जयचंदची। एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते एकनाथ शिंदे बाळाजी पंत नातू झाले नसते तर भाजपच्या 100 पिढ्या आल्या तरी मुंबईत महापौर झाला नसता। एकनाथ शिंदे ठाकरेंना सोडून गेले त्याला आता 3.5 वर्ष झाली। गेल्या 3.5 वर्षात ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंवर गद्दार, धोकेबाज, 50 खोके असे अनेक आरोप केले। पण शिंदे सोडून गेल्याचं ठाकरेंच्या सगळ्यात जास्त कधी जिवारी लागलं असेल तर ते मुंबई महापालिकेचे निकाल आल्यावर। ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवरची 25 वर्षांची सत्ता उलथवली गेली, कारण ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला अत्यंत कडवी झुंज दिली। गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं जिंकलेल्या जागा होत्या 84 आणि या निवडणुकीत शिवसेना दुभंगल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं जिंकलेल्या जागा आहेत 65। राज ठाकरेंच्या मनसेनं जिंकलेल्या जागा 6 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं जिंकलेल्या जागा 29। यांची बेरीज पहा काय झाली असती। त्यांची बेरीज झाली असती 100। म्हणजे शिवसेना एकसंध असती तर शिवसेनेला 100 जागा सहज जिंकता आल्या असत्या। आणि हेच आकड्यांचं गणित शिवसेनेच्या जास्त जिव्हारी लागलंय। त्यामुळे कधी नव्हे ते गेल्या 3 वर्षांमध्ये पहिल्यांदाच शिंदे सोडून गेले नसते तर अशी भाषा ठाकरेंच्या शिवसेनेची झाली आहे। म्हणूनच एकनाथ शिंदेंचा जयचंद झाला नसता तर असं राऊत म्हणतायत। पण मी कालच एक समाज माध्यमांवर ट्विट केलेलं आपण पाहिलं असेल, एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता। जयचंद माहिती आहे ना? हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला। एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता। मला तर तो प्रसंग आठवतो। शनिवार वाड्यावरचा जरीपटका उतरवला। शनिवार वाड्यावरचा मराठ्यांचा साम्राज्याचा जरीपटका उतरवणारा बाळाजी पंत नातू आणि त्याने स्वतःच्या हाताने शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकवला ब्रिटिशांचा। त्या अवलादीचे लोक ज्याने आपल्या मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवला आणि त्याच हातानं ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकवून इथे ब्रिटिशांच्या राज्याला, ईस्ट इंडिया कंपनीला इथे महाराष्ट्रामध्ये एक मार्ग करून दिला। त्या बाळाजी पंत नातू किंवा जयचंद यांचा या अवलादी आहे। संजय राऊतांनी ज्यांचा उल्लेख केला ते जयचंद आणि बाळाजी पंत नातू कोण? जयचंद हा 11व्या शतकातला कन्नौजचा पराक्रमी आणि सामर्थ्यशाली राजा होता। जयचंदची मुलगी संयोगितानं जयचंदच्या मनाविरुद्ध पृथ्वीराज चौहानशी लग्न केलं होतं। या लग्नाचा बदला घेण्यासाठी जयचंदनं अनेक वेळा पृथ्वीराजच्या साम्राज्यावर आक्रमण केलं, पण तो वारंवार पराभूत झाला। अखेर पृथ्वीराज चौहानचा बदला घेण्यासाठी जयचंदनं पृथ्वीराजचा शत्रू मोहम्मद घोरीशी हातमिळवणी केली। जयचंदची सेना घेऊन मोहम्मद घोरीनं पृथ्वीराज चौहानवर आक्रमण केलं आणि या युद्धात पृथ्वीराज चौहानचा पराभव झाला। तेव्हापासून जयचंदचं नाव राजस्थानाच्या इतिहासात गद्दार म्हणून घेतलं जातं। तर संजय राऊतांनी घेतलेलं दुसरं नाव म्हणजे बाळाजी पंत नातू। पुण्याचे बाळाजी पंत नातू हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी काम करत होते। त्यांनी मराठा साम्राज्यासाठी विशेषतः सातारा छत्रपतींच्या कारभारात इंग्रजांना मदत केली। बाळाजी पंतांनी छत्रपती प्रतापसिंहांविरोधात जाऊन इंग्रजांची बाजू घेतली आणि शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकला। ठाकरेंच्या हातून मुंबई महापालिका गेली त्यावर ठाकरे म्हणतायत त्यांनी गद्दारी करून हा विजय मिळवला। सर्व सामदाम दंडभेद, लालूच, आमिष, यंत्रणेचा दुरुपयोग हे सगळे प्रकार त्यांनी केले। गद्दार विकले गेले पण निष्ठा विकत नाही घेऊ शकले।
मुंबई महापालिकेत भाजपचा मिशन 150चा नारा होता, पण भाजप 89 जागांपर्यंतच मजल मारू शकली, तर शिंदेची शिवसेना 29 पर्यंत पोहोचली। त्यावर ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंनी निशाणा साधलाय। गावठी चाणक्यांनी एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा आधीन ठेवून सुद्धा मुंबईत साधं शतक गाठता आलं नाही। कोट्यवधींचा पाऊस पाडून फक्त 4 शिवसेना युबीटीचे 20-25 नगरसेवक होते आणि आज 65 आहेत। मनसेचे 6 नगरसेवक, हा फायदा वेगळाच। शहासेनेचे 53 नगरसेवक होते, आता आहेत 28। भाजपचे 84 नगरसेवक होते, ते 4 ने वाढले। 27 महापालिका आम्ही जिंकू म्हणणारी भाजप प्रत्यक्षात फक्त 9 ठिकाणी स्वबळावर आणि 15 ठिकाणी कुबड्यांवर उभी राहण्याचा प्रयत्न करते। काय भक्तुल्यांनो, कळलं का? बेडू कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही। वायकरांची मुलगी असेल, राहुल शेवाळेंची भाऊजाई असेल, सरवणकरांचा मुलगा असेल किंवा स्वतः यामिनी जाधव असेल, यांची जी दानादान उडाली, यातनं एक स्पष्ट होतंय की खूप भले भले दिग्गज जरी कुठे कुठे गेले असले तरी ज्या सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर ही शिवसेना उभी आहे, तो सामान्य शिवसैनिक, तो मुंबईकर याने असामान्य काम करत इथल्या सगळ्या दिग्गजांना धूळ चारलेली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत झालं काय, तर भाजपची अपेक्षा 100 पारची होती, मात्र मिळाल्या 89 जागा। तर एकनाथ शिंदेंनाही 90 पैकी फक्त 29 जागा मिळाल्या। म्हणजे भाजप आणि शिंदेंना जागांचा अपेक्षित पल्ला गाठता आला नाही। तर दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना मात्र निकरानं लढली, पण महापालिकेवर झेंडा मात्र फडकवू शकली नाही। त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेची ही हुरहुर आहे। एकनाथ शिंदेंचा जयचंद झाला नसता तर। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।